नुकतीच विधान परिषद निवडणूक पार पडली। महायुतीचे सगळे उमेदवार निवडून आले। महाविकास आघाडीतर्फे 2 जण निवडून आलेले आहेत। मात्र सगळ्यात जास्त चर्चा झाली ठाकरेंचे पीएम मिलिंद नार्वेकर यांचे। ते आता आमदार झाले। ठाकरेंच्या शिवसेनेकडे केवळ 15 मतं असतानाही ठाकरेंचे शिलेदार नार्वेकर यांनी निवडणुकीत बाजी मारली आणि पुन्हा एकदा नार्वेकर चर्चेत आले। कसा आहे एक सामान्य शिवसैनिक ते ठाकरेंचे पीए, पक्षाचे सचिव आणि आता आमदार असा नार्वेकरांचा प्रवास। बघूयात हा सविस्तर रिपोर्ट। मिलिंद नार्वेकर, ठाकरेंचा फोन कधी काळी व्हाया नार्वेकर जायचा अशी चर्चा होते। पुढे या चर्चेचे आरोप झाले, त्याला बरीच वर्ष उलटली। दरम्यानच्या काळात बरंच बदललं, आरोप करणारेही बदलले, शिवसेना पक्षही बदलला आणि नार्वेकरांचा पक्षातला रोलही बदलला। पीए नार्वेकर आता पीएचे एमएलसी म्हणजे आमदार झाले, विधान परिषदेतले आमदार। मुख्य म्हणजे ठाकरेंकडे अवघी 15 मतं असताना नार्वेकरांनी ही कमाल केली। शेअर बाजाराप्रमाणे भाव तिथे आमदारांचा, या अपक्ष आमदारांचा किंवा लहान पक्षाचा कसा चढत होता हे आम्ही काय तिथे अनुभवलेलं आहे। त्याच्यामुळे महाविकास आघाडी ही मजबूत आहे। महाविकास आघाडींना त्यांचे दोन्ही उमेदवार निवडून आणलेले आहेत। काँग्रेसकडे पुरेसं संख्याबळ होते, त्यांनी निवडून आणला। शिवसेनेकडे संख्याबळ नव्हतं, शिवसेनेकडे स्वतःची 15 मतं होती। 15 मतं असताना सुद्धा शिवसेनेने मिलिंद नार्वेकरांना उतरवलं आणि काँग्रेसच्या मदतीनं आम्ही आमचा उमेदवार निवडून आणला। फक्त काँग्रेसची मतं फुटली नाहीत, उभाटाची देखील मतं फुटली, हे निर्विवाद सत्य आहे। कारण मिलिंद नार्वेकरांना 16 मतं पडली, त्याच्यानंतर ते 22 मतापर्यंत गेले। याचा अर्थ मिलिंद नार्वेकरांच्या मागे कोणाची तरी ताकद होती, अदृश्य हात होते। आता रात्री मी निवडणुकीनंतर इकडे निघाल्यामुळे ते अदृश्य हात कोणाचे होते हे शोधण्याचा प्रयत्न केला नाही, परंतु 2 दिवसांमध्ये निष्पन्न होईल की मिलिंद नार्वेकरांचा विजय कशा पद्धतीने झाला। मिलिंद नार्वेकर कसे जिंकले हे सध्या तरी एक कोडच आहे। या विजयाचं श्रेय नार्वेकरांच्या सर्वपक्षीय संबंधांना द्यायचं, ठाकरेंच्या काँग्रेस आमदारांच्या बैठकीतल्या आवाहनाला द्यायचं की आणखी कुण्या अदृश्य शक्तीला हे ठरवावं लागेल। पण नार्वेकर जिंकले ही गोष्ट ठाकरेंसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। याचं कारण समजून घेऊ। नार्वेकर कसे बनले ठाकरेंची सावली। 1992 साली नार्वेकर ठाकरेंना मातोश्रीवर भेटले। शाखा प्रमुख होण्यासाठी ते मातोश्रीवर आले होते। नार्वेकरांचं बोलण्यातलं कौशल्य ठाकरेंना भावलं। मिलिंद नार्वेकरांना ठाकरेंनी थेट पीए केलं। तेव्हापासून नार्वेकर उद्धव ठाकरे यांची सावली बनली। अनेक निवडणुकांमध्ये पक्षाच्या रणनीतीमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। निवडणुकीच्या राजकारणापासून दूर असलेले नार्वेकर ठाकरेंच्या इतके जवळ राहिले की ही जवळीक पक्षातल्या नेत्यांना खोपली। नार्वेकर उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचू देत नाहीत असे आरोप झाले। नारायण राणे आणि भास्कर जाधव यांनी नार्वेकरांवर केलेल्या आरोपांची बरीच चर्चा झाली। ठाकरेंनी 2018 साली मिलिंद नार्वेकर यांना पक्षाच्या सचिवपदी नेमलं। 2022 मध्ये पक्ष फुटल्यानंतर नार्वेकर शिंदे गटात जातील अशी चर्चाही होती। मात्र नार्वेकर यांनी आपण ठाकरेंशी एकनिष्ठ असल्याचं दाखवून दिलं। नार्वेकरांना मिळालेली आमदारकी याच एकनिष्ठतेचं फळ असल्याचं बोललं जातं। उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांचं नातं जरी नेता आणि पीए असं औपचारिक असलं तरीही याच्या पलीकडे जाऊन दोघांमधल्या जिव्हाळ्याच्या चर्चाही बऱ्याच रंगल्या। कोविड काळात ठाकरेंच्या राजीनाम्यावेळी फेसबुक लाईव्ह सुरू असताना जमिनीवर बसून राहिलेले नार्वेकर सगळ्यांनी पाहिले। कोरोना काळात लस घेताना सोबत करणारे नार्वेकरही सगळ्यांनी पाहिले। पक्ष फुटल्यानंतर सुरतला वाटाघाटी करण्यासाठी जाणारे ठाकरेंचे दूत नार्वेकर सगळ्यांनी पाहिले। हातातून सगळं निसटण्याच्या काळातही ठाकरेंची साथ न सोडणारे नार्वेकरही सगळ्यांनी पाहिले। आणि आता समोर आहेत ते साधा शिवसैनिक, ते पीए आणि आता आमदार झालेले मिलिंद नार्वेकर। उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा संघर्षाचा काळ आहे। हातातून पक्ष गेलाय, सोबतचे शिलेदार गेले। विधानसभा आणि मुंबई महापालिकेची लढाई ठाकरेंना या सगळ्या शिवाय जिंकायची आहे। अशात आता नार्वेकरांसारख्या निष्ठावंतांच्या जोरावरच ठाकरेंना ही लढाई लढावी लागणार आहे। या विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं याच शिलेदारांचे हात बळकट करण्याचा प्रयत्न ठाकरेंनी केलाय। आता ही ताकद पुढच्या लढाईत कशी कामी येते हे पाहावं लागेल। गुरुप्रसाद जाधवसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।